आला काय नाही कट होतोय सकाळी हे जे पाणी आहे ना गुळाचं ते थोडं बनवायला चांगले गर निघालेत ना. हे बघा काजूचे भाजलेले. तर ही बघा इतकी फुलं काढलेली आहेत देवपूजेसाठी. अजून पण होती फुलं पण पाऊस बघा जोरात पडायला लागला त्याच्यामुळे मग मी आले घरामध्ये निघून. आता थांबलं आहे पण आता काय बाहेर जात नाही मी. बस झाली इतकी देवासाठी. काल ना भरपूर चाफा होता जवळजवळ 8 का 10 चाफ्याची फुलं होती. आणि आपला शेड बघा त्याची ही जागा आता फिक्स झालेली आहे बसायची. शेरू तो कुणाला इथे काम करत असतो ना बसलेला असतो ना हा संध्याकाळपर्यंत त्याच्या बाजूला इथेच बसलेला असतो बोला. त्याला किती उठवलं तरी उठतच नाही. त्याही जागाच झाली ती फिक्स. आणि तो बघा तो जंगली त्याचं सगळं लक्ष नुसतं बाहेरच असतं. सकाळचा हा टायमिंग असतो ना तो अजिबात ऐकत नाही. नुसती मस्ती मस्ती चाललेली असते. आणि बाहेर जायला पाहिजे. आता ह्याला जायचं नाही आहे बाहेर त्याच्यामुळे तो इथे बसलेला आहे मस्ती करून करून. तो घरातच खेळतोय. दादाला पण झाले उठवून ना त्याच्या अंगावर पण जाऊन उड्या मारलेल्या दोघांनी. आणि आता बाहेर आलेले आहेत. ये रे घरात ये. चला आज पहिला पाणी लावलं आहे. हा बघा पाईप लावलेला आहे टाकीला. टाकी रिकामी करायची कारण आता टँकर येईल ना पाण्याचा. तर हे कसं भरलेलं असतं ना टाकी ही ती आता रिकामी करून घेणार. मग टँकर आला का डायरेक्ट मग त्याच्यामध्ये भरता येतं. मग म्हणून सकाळी सकाळी पहिला पाणी ना आवरून घेतो आहे मग बाकीची कामं आपली. शेरणी हे सगळेजण बघतात. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. शेरू गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल. हां आली. गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल. लब्बाड शेरू. हां 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 लागला व्हिडिओ कॉल झाला ना. नाही कुणाला बघ थांब 1 मिनिट थांब. तो करतो ऑप्शन वर जाईल. ऑप्शन कट होते थांब. आला काय नाही कट होतोय. सकाळी सकाळी ना मित्राला फोन लावलेला आहे. त्यांचा फोन आला होता मित्राचा. कुणालच्या बाबांचा खास मित्र व्हिडिओ कॉल लावा असं ते म्हणतात. त्याच्यामुळे ते प्रयत्न चालू आहेत. आम्हाला काही ते जमत नाही. हे तिकडे गेलं चालणार आता बरोबर कुठलं. आणि आता माहिती काय म्हणजे आता फोन बघा चालू आहे ना त्यांचा व्हिडिओ कॉल होऊ द्या आधी. थोडेसे आपल्या पळीमध्ये बदल केलेले आहेत. हे बघा बेड कुठे ठेवला इथे ठेवलेला बेड ते अजून अर्ध काम बाकी आहे. कारण इथे आता गॅस बघा ठेवलेला आहे. हाय व्हॉट्सअपला हाय नंबर. तर गॅस बघा हा माझ्या आईने दिलेला छोटासा गॅसचा चुला. मी आता दापोलीला गेले ना बाजूला जरा 1 मिनिट. ह्यांची बघा गडबड चाललेली आहे. आता दापोलीला गेली ना त्यावेळेस ती बोली घेऊन जा. कशासाठी ते पण तुम्हाला सांगते. मी नव्हती आणत तर ती जबरदस्तीने मला बोली नाही घेऊन जा घेऊन जा. आपल्याकडे बघा एक्स्ट्रा सिलेंडर आहे ते बघा. तर हेच आता करत होतो आम्ही सगळं पण त्यांचा फोन आला ना मित्राचा त्याच्यामुळे त्यांचं चाललंय व्हिडिओ कॉल करा. मित्रांनी सांगितलंय तेव्हा ते करतायत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बाहेरचं वातावरण पहिला तुम्हाला सांगते कारण आम्ही आज बाहेर अजिबात गेलेलो नाही आहे. फक्त मी फुलं तेवढी काढली मगाशी पाऊस थांबला तेव्हा. भरपूर पाऊस पडतोय. आणि आता ही पडवी आहे ना थोडीशी बघा बदल करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय होतं की किचनमध्ये उभं राहून ना माझ्या पायामध्ये अक्षरशः गोळे येतात. त्याच्यामुळे हा छोटासा चुला की नाही माझ्या आईने दिला तिकडे घेऊन जा की मागच्या पडीमध्ये ठेव बसून बसून तुला काम करता येईल. त्याच्यामुळे मी चपात्या वगैरे करायला वगैरे बरं पडतं असं. किंवा कधी कंटाळा आला तर बाहेर इथे येऊन पण म्हणजे चुलीवरती पण मी करू शकते आणि गॅसवरती पण चपात्या वगैरे काय करायचं झालं ना तर करू शकते असं. त्याच्यामुळे मग आता ते सगळं अरेंज करतोय आम्ही. तर सिलेंडर आता ठेवायचं कसं ते बघूया चालले सगळे प्रयत्न. आणि परत लागला वाटतं फोन. लागला हा बघा फोन चालू आहे. इकडे इकडे दाखवा. त्यांचे खास मित्र आहेत कुणालच्या बाबांचे खास मित्र. फुलं घालायला नाही कोण. मग आमच्याकडे फुलं घालायला कोण नाही. दिसतंय क्लिअर दिसतंय. हा दिसतंय. ते आम्हाला कसं व्हिडिओ कॉलातून जमत नाही ते आता कुणालने लावून दिलं. देवाळा घालून पण कधी कधी गजरा करायला लागतो. जेवढ्या टाकलेत ना रोपं सगळी धरली आहेत मस्त.
ते पेटला पेटला पेटलं ना. गॅस लय दिवस बंद होता ना. हा फास्ट कर फास्ट कर. फास्टच आहे तेवढाच येतो तो. लय दिवस बंद आहे ना तो हलू होणार. चला ते पाईपातून गॅस जरा टाइम लागतो ना. थोडंसं जरा चेंज करतो म्हणजे चुलीची जागा आहे ना ती ह्या साईडला घेतो. बघते मी काहीतरी विचार करते. तर आता झालंय पडवीतलं तिकडचं झालंय सगळं व्यवस्थित करून. तर फक्त जरा थोडीशी जागा ना चेंज करते चुलीची आणि गॅसची. ते तुम्हाला नंतर दाखवीन. आता मी वाघ्या शेरू यांना खायला प्यायला दिलं. आज बाहेरचं काम राहिलं. ठीक आहे नंतरला संध्याकाळच्या वेळेस करायला होईल. म्हणजे काल संध्याकाळी पण करतो आम्ही काम. म्हणजे पाऊस जसं थांबेल ना त्यावेळेस कामं आपली चालतात. आज कुणालच्या बाबांना कंटाळा आलाय त्यामुळे मला आज कंटाळा आलाय. म्हटलं नका करू मग. तुम्हाला मी शेवग्याची पानं दाखवते. तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं शेवग्याची फांदी तोडताना. ती फांदी काय अजून लावली नाही. ते लावायचं बाकी आहे. कारण ती माती ना अशी खूप अशी ओली ओली आहे ना चिकट चिकट. त्याच्यामुळे जरा ना आम्ही थांबलोय की जरा असं पाऊस थोडासा थांबला ना मग त्या बादलीमध्ये आपल्याला लावायचं आहे. फांद्या उन्हामध्ये नाही पावसामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे भिजतात त्या. कोणतरी आलं नाही कोण नाही. चला तर तुम्हाला पाला दाखवते कसा मी साफ करून वगैरे ना सुकत ठेवलेला आहे. हा बघा शेवग्याचा पाला. हे बघा मधमाशी कशी भिनभिनते. आता कसं ऊन नाही ना त्याच्यामुळे जरा हे झाले. नाहीतर ऊन असतं ना तेव्हा सुकून गेला असता. तर असं पसरवून ठेवलं आहे कपड्यावरती. सुकायला अजून जातील 2-4 दिवस. राहू दे म्हटलं असंच. तर सगळ्यात आधी आता मी नाश्ता बनवायला घेतला आहे. कारण बराच उशीर बघा झालेला आहे ना त्याच्यामुळे. तर हे गुळाचं पाणी बघा बनवून घेतलेलं आहे. आणि यात मी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. दुधाचा टोप आहे त्यातच घेतला आता भिजवायला. त्यात मी आता थोडंसं चण्याचं पीठ घालते. म्हणजे 1-2 चमचे चण्याचं पीठ घालायचं. अंदाजाने सगळं. आणि चिमूटभर मीठ. आता हे जे पाणी आहे ना गुळाचं ते थोडं थोडं करून घालते मिक्स करते. गुळ घातलं ना सरसकट अक्कं मध्ये वितळायला कसं वेळ जातो ना त्याच्यामुळे म्हटलं गुळाचं पाणी भरून घेतलेलं बरं आपलं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. डोश्याचं पीठ कसं आपण करतो त्या पद्धतीने. चमच्याने बघा मिक्स करत होती बघा गुटळ्यात होतात त्याच्यामुळे हाताने सरळ मिक्स केलं बरं असं. आता मला गुटळ्या बघा फोडाव्या लागतील. हे बघा छान असं पीठ आता बघा तयार झालेलं आहे. त्यात मी अजून थोडंसं पीठाने ॲड केलं कारण मला कमी वाटत होतं म्हणून. बघा मस्त झालं. आता 5 ते 10 मिनटं ना असंच ठेवून देते मग आपण बनवायला घेऊया. जसं पावसाळी वातावरणामध्ये हे असं गरम गरम खायला की नाही छान वाटतं. जरा झाकून ठेवते. म्हटलं शेरूची आंघोळ झाली काय. आज वाघ्या शेरूच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत. वाघ्याची झाली घालून आता शेरूची. कारण चिखलामध्ये लोळतात रोज रोज. घाण होतात ना मग वास येतो अंगाला पावसा पाण्यातनं. बघ कसं थंडावलं आहे बघ. पावसामध्ये भिजताना नाही थंडावत. तेव्हा त्यांना काय नाही वाटत. पूर्ण असे भिजून भिजून येतात. आणि आले ना का नुसते आपल्या अंगाला चिपकणार पुसायसाठी. ते पटपट घाल. तर तुम्हाला वाघ्या दाखवते. हा बघा ह्याला कुणालने घातलं ना आंघोळ. आणि शेरूला बाकी ठेवलेली. ते बाबा म्हणला मी घालतो म्हणून त्याला आंघोळ. त्याचं कसं लेट होतं ना कुणालचं. कुणाला तर गेलं आंघोळीला हो की नाही. चला आता इथे ठेवलं आहे पाणी तापत. आता मालपोहे बनवूया 1-5 मिनटानंतर. ते तूप आहे ना फ्रीजमध्ये ठेवते ना मी. तर जरा हे टोपामध्ये बघा काढून घेतलं. आता इथे जरा गरम वातावरण आहे त्याच्यामुळे ठेवलं आहे वितळण्यासाठी. तर वाघ्या शेरूची आंघोळ झाल्यानंतर त्यांना खायला प्यायला दिलं. आणि त्याच्यानंतर आता इथे मी मालपोहे बनवायला की नाही सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगोदर आहे ना चुलीवरतीच घेतले होते. आणि जवळजवळ 5 का 6 बनवले मी. म्हणजे आता हे बघा हे तुपाचं असतं त्याचा सुगंध सुटतो. आणि हे 2 जण आहेत ना म्हणजे वाघ्या शेरू
जाम हैराण करतात. म्हणजे जेव्हा पण घरामध्ये गोड पदार्थ बनतो ना, अगदी शिरा असू दे, काही असू दे, काही असो, दोघं जण ना जाम हैराण करतात. त्यांना लगेच माहिती पडतं आणि मग ना ते अवतीभोवती की नाही घुटमळत राहतात. आत्ता पण त्यांना माहिती पडलं की आई काहीतरी गोड पदार्थ बनवते आणि मग त्यांचं लक्ष सारखं ह्या गोड पदार्थाकडेच असतं. आता आम्ही काही त्यांना गोड जास्त देत नाही, आता दिलं तरी पण थोडंसं देतो. पण बघा जंत वगैरे होण्याचे चान्स असतात, त्याच्यामुळे जास्त देऊन पण चालत नाही. तर एक 5-6 की नाही बनवले मी. कुणालची आंघोळ झाल्यानंतर कुणालने बघा देवपूजा करून घेतली आहे, देवाला पण त्यांनी दाखवलं आणि त्याच्यानंतर मग कुणालने की नाही नाश्ता करून घेतला. पण दोघं जण जाम हैराण करायला लागले वाघ्याशरू. त्याच्यामुळे मी सरळ सगळं ते पीठ उचललं आणि मी आले मग किचनमध्ये आणि मग इथं गॅसवरती की नाही बनवायला सुरुवात केली. म्हणजे इतका हा पदार्थ आमच्याकडे आवडतो ना, अगदी आठवड्यातनं एकदा जरी बनवलात ना, एकदा काय 2दा-3दा जरी बनवलात ना, तरी सगळेजण आवडीने खातील. इतका हा छान पदार्थ, कमी साहित्यामध्ये होणारा पदार्थ आहे. बघा मोड किती छान आलेत आणि ह्या मुगाची दुपारी आज भाजी करणार आहे. किती मस्त वाटतात ना हे असे मोड आलेले असतील ना, की कडधान्य म्हणजे कोणतं पण बघा भाजीसुद्धा आपली चवीला की नाही एकदम छान बनते असं. तर लहान लहान आकारामध्ये मालपोहे ना इथे मी घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर वरती की नाही थोडंसं तूप सोडलेलं, म्हणजे अगोदर तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि मग मालपोहे घातलेले आहेत. आणि 1-2 मिनटं शिजल्यानंतर वरती पण थोडंसं तूप घातलं आहे आणि साईडने थोडंसं तूप घातलेलं आहे. त्याच्यानंतर खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि आपले मालपोहे बघा इथे छान असे तयार झालेले आहेत. जाळी बघा किती छान पडलेली आहे. चला नाश्ता करूया. हे बघा काजूच्या बिया कुणालच्या आजीने दिलेल्या. खाते नको खा, तूच खा. साल असेल तर नको, मला सोललेले असेल तरच दे. सोललेला बी त्यात काढून साल तो वर असणार ना. तर नरम झालेलं ना म्हणून ह्या तव्यावरती ठेवल्या. तिने भाजून बिजून सगळं दिला होता कुणालच्या आजीने. राऊंड राऊंड नरम पडले. हा ती पिशवी पण कुठंतरी होती ना, काल कधी सापडली, त्याची सापडली. इथे एक साईडला ठेवली होती. त्यांना म्हटलं फोडून घ्या, नाही तर उगाच खराब बिराब व्हायच्या. पावसामध्ये माहिती आहे ना सगळं बुरशी लागते. चांगले गर निघालेत ना. हे बघा काजूचे भाजलेले कुणाला दिले नाही, तेव्हा त्याशी मागत होता म्हणून मी काढायला घेतले. अच्छा हां, त्यांना नाही खाल्लं ना. हे जरा ना नरम वाटतात. सोलून झाल्यानंतर परत तव्यावरती जरा आहे ना भाजून घेऊया. गरम तव्यावरती ठेवलं ना कडक होते रे बघा, नरम झाले ते बघा आतमध्ये राहून. गरम तव्यावरती टाकायला पाहिजे. चला 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 नाश्ता करूया. झालंय आपण झालं की ठेवून दे ना, दुसरे नंतर करतो. हे काढ बघा सगळे मालपोहे भरून झालेले आहेत. हा शेवटचा छोटासा वाघ्यारी शेरू यांच्यासाठी. आणि ते सोललेले काजू बघा ह्याच्यावरचे टाकलेले आहेत. मगाशी तुम्हाला दाखवलं ना, ते दोघांनी जाम हैराण केलं ना मगाशी. हे बघा त्यांना गोड असलं ना की त्यांना इतकं हे होतं ना, जाम हैराण करतात. हवंय ना, जास्त गोड नाही खायचा. मगाशी दिला होता ना तुम्हाला दोघांना. आता हा दोघांना देते थोडा थोडा. तरी पण किती एक खाल्ला असेल ना, अर्धा खाल्ला ना मगाशी. हा मग देते. हा बघा असे बघतात ते, त्यांना माहिती आहे का शेपटे हल्ली वाघ्याचे. हे आवरा. हा आता शेरून घेतला नसेल उडी मारून. बस शांत. चला झोपा आता, चला गाई करा. हा तर आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता मी इथे आलेले आहे. समोर आहे ना मोगऱ्याची आपली झाडं म्हणेन मी, अशी सगळी ना जमिनीवरती पसरलेली आहेत. त्याला कळ्या वगैरे भरपूर आलेल्या आहेत. पण रान आहे ना तिथं भरपूर असं वाढलं आहे. हे बघा ह्या दोऱ्या घेतलेल्या आहेत मी. आणि आता हे खुरपं घेतलेलं आहे. कुणालच्या वारा म्हटलं मी ते ना साफ करते, कारण कालपासून ते बघून बघून आहे ना माझ्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणजे पटकन एक 10 ते 15 मिनिटाचं काम आहे, होऊन जाईल. काल संध्याकाळी पण आपलं जे पुढे आहेत ना मोगऱ्याची झाडं, ते काल संध्याकाळी ना करून घेतली मी. छान सगळं रानबीन काढून आणि असे वर असे ना बांधून ठेवले. तर इथेपर्यंत तेच करते. भरपूर वाढले, तुम्ही बघा. हे बघा कसं सगळं झालं आहे बघा. आणि त्या वेली पण बघा कशा खाली जमिनीला टच झालेल्या आहेत. आणि जमिनीला टच झालेला की त्या आपोआप मग त्या मातीमध्ये म्हणजे रुजतात आणि त्याला मुळं वगैरे फुटतात.
त्याच्यामुळे थोडंसं जरा व्यवस्थित करून घेते. चप्पल पाऊस नाही आहे तर थोडासा उन्हाचा फायदा करून घेते. फायदा सध्या मी माझं लक्ष घराच्या आजूबाजूला जे रान वाढलेलं आहे ना त्याच्यावरती केंद्रित केलेलं आहे. म्हणजे 2 दिवस झाले घराजवळचं जितकं पण आहे ना ते मी सुरुवात केलेली आहे. कुणालच्या बाबांना सांगितलं आहे की लांबचं आहे ना ते तुम्ही करा, पण घराच्या आजूबाजूचं आहे ना ते म्हटलं हळूहळू जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी करत जाईन. तर तेच काल संध्याकाळी थोडंसं केलं आणि आत्ता म्हटलं थोडंसं म्हणजे जसं घरातलं काम आहे, माझं यूट्यूबचं काम आहे त्याच्यातून वेळ काढून आणि पावसाचा अंदाज घेऊन सगळं माझं हे बागेतलं काम आहे ना चालू आहे. तर सध्या सगळ्यात पहिला काय तर ही जी आपली रोपटी आहेत ना छोटी छोटी फुलझाडांची ती अगोदर सगळी साफ करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं. आता केळीची बाग पण आपली साफ करायची, आता बघूया कधी होईल ते. पण मला असं वाटतं की अजून 2 ते 3 दिवस जातील केळीची बाग साफ करायला, कारण त्या साईडला पण भरपूर असं रान वगैरे की नाही वाढायला सुरुवात झालेली आहे आणि ते कसं घराच्या आपल्या बाजूलाच आहे ना त्याच्यामुळे पुढचं लक्ष माझं तिकडेच असणार आहे. तुम्हाला मी दाखवते त्या रुजलेल्या फांद्या ह्या बघा खालच्या साईडने बघा तुम्ही. आता इकडचं रान आहे ना मी काढून घेतलं. ह्या बघा ह्या ज्या फांद्या बघा आहेत ना ह्या सगळ्या आपोआप रुजलेल्या आहेत त्या जमिनीमध्ये, बिनकामी आहेत त्याला फुलं वगैरे काहीच येणार नाही. त्याच्यामुळे कुणालचे बाबा मला म्हणाले की ते सरळ कापून टाकत्या, उगाच ते वाढत राहतील, वेलीसारख्या अशा वाढत जातात. ह्या बघा त्याला आता मुळं वगैरे फुटणार माती लागली का. पक्ष्यांचा आवाज घ्या. ही बघा ही आपली मोगऱ्याची झाडं अशी बघा वर उंच करून बांधून घेतलेले आहेत. नंतर ना पूर्ण जमिनीला टच होऊन सगळी फुलं वगैरे हे बघा खालची खाली पडलेली. हे बघा अशी वाया जायची. हे पण सेम असंच केलं. थोडीशी चहाची पात ना अशी कट करून टाकलं, जी जमिनीवर लोंब होते ना ती. तरी इतकंसं काम करायला म्हणजे एवढंसं काम करायला जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेलेली आहेत असं. पण आता कसं छान होईल. आता फुलं आता आपली वाया नाही जाणार. आता फक्त एकच झाड बाकी आहे मोगऱ्याचं, तिकडचं ते बघा ते समोर दिसतंय ते केळीच्या झाडाच्या इथे ते करायचं आहे. आता एक पावसाचे सरकी आहे बघा असे पडून गेले चांगले जोरदार असे. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आता ह्याच्या पुढे मी माझ्या घरातली कामं करणार. आता वाजलेत किती 12:30 पावणे 1 झालेलं आहे. म्हणजे हे तर मी आता साफ केलं, जाऊन ना किचनमध्ये कुकर लावून आले पटकन. तुम्हाला बघा शिट्टीचा आवाज आला असेल मग अशी. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.